नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेत आपण पुढच्या भागामध्ये असं बघणार आहोत की ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते तो आज सण येणार आहे. आजचा भाग म्हणजे केवळ एक एपिसोड नाही, तर संपूर्ण कथेला कलाटणी देणारा महास्फोट आहे. कारण आज अखेरची वेळ संपते आणि सत्याची वेळ सुरू होते आणि ती कशी होते ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला कमळी अनेक दिवसांपासून शांतपणे सगळं पाहत होती. कमळीचे आणि कामिनीचे टोमणे, धमक्या, कारस्थानं, पण आज तिच्या हातात एक मोठं अस्त्र लागलेलं आहे आणि कामिनीची स्वतःचीच रेकॉर्डिंग. कमळी एकटी खोलीमध्ये बसलेली आहे आणि मोबाईल हातात आहे. तिचे हात थरथरत आहेत आणि कमळी मनामध्ये विचार करते, आज आपण मागे हटायचं नाही. आज जर मी गप्प बसले तर अन्याय कायमचाच जिंकून जाईल. आणि ती रेकॉर्डिंग प्ले करते आणि कामिनीचा आवाज ऐकायला येतो. रागिणी म्हणत असते, आई तू काळजी करू नकोस. राजन आणि अन्नपूर्णा आपल्याला काहीच करू शकणार नाही. आपलं काहीच होणार नाही. ही सगळी मालमत्ता आपलीच होणार आहे. कमळीला वापरून फेकून द्यायचं आणि सरोजालाही कायमची दूर करायचं. हे सगळं बोलणं त्याच्यामध्ये चालू आहे. कमळीचे डोळे पाणावतात पण तिचा चेहरा ठाम होतो आणि तिथेच राजन आणि अन्नपूर्णा पण समोर बसलेले असतात. कमळी शांत पण ठाम आवाजात म्हणत असते, राजन सर, आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आणि ज्यामुळे सगळंच इथे बदलून जाणार आहे. ती रेकॉर्डिंग लावते आणि खोलीमध्ये कामिनीचा खरा आवाज घुमायला लागतो आणि तिचा खरा चेहरा समोर येतो. अन्नपूर्णा छातीवरती हात लावते आणि म्हणते, देवा, म्हणजे आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला होता तीच आमच्या घराची शत्रू होती. राजनचा चेहरा तिथेच कठोर होतो आणि म्हणतो, कमळी, आज तू फक्त सत्य सांगितलेलं नाहीस, आज तू या घराला वाचवलेलं आहे. कमळीचे डोळे खाली होतात आणि पाणावतात आणि ती म्हणते, मी फक्त माझ्या आईचं आणि माझ्या स्वाभिमानाचंच ऋण फेडलेलं आहे काका. आणि तो शेवटचा दिवस आहे की घरामध्ये मोठी बैठक होते आणि कागदपत्रे टेबलावरती ठेवलेली आहेत. वकील, अन्नपूर्णा, राजन, कमळी हे सगळेच जण तिथे उपस्थित असतात. कामिनी आत्मविश्वासात आत येते आणि म्हणते, आज सगळं माझ्या नावावर होणार आहे नाही का? असं म्हणत ती पूर्णपणे हसत हसत पुढे येत असते. राजन शांतपणे म्हणतो, हो, आज सगळं ठरवायचं आहे, पण तुझ्या अपेक्षेप्रमाणे नाही. कमळी पुढे येते आणि म्हणते, आज तुमचं खोटं संपणार आहे कामिनी काकू. ती मोबाईल वाजवते आणि रेकॉर्डिंग मोठ्या आवाजात ऐकायला येतं. रागिणी आणि अनिका एकमेकांकडे बघतच राहतात. त्यांना घाम फुटलेला आहे आणि ते मनातल्या मनात घाबरायला लागतात. रागिणी म्हणते की आई, हे काय आहे? तेव्हा कामिनी पण जोरात ओरडते आणि म्हणते, हे सगळं खोटं आहे, बनावट आहे आणि हे सगळं या कमळीनेच ओढून आणलेलं आहे. आणि वकील शांतपणे म्हणत असतात, ह्या रेकॉर्डिंग सोबत आमच्याकडे पुरावे पण आहेत आणि पोलिसांना कळवण्यात पण आलेलं आहे. बाहेरून पोलीस पण आलेले असतात आणि पोलीस अधिकारी म्हणतात, कामिनी देशमुख, तुम्हाला फसवणूक आणि कटकारस्थानच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. कामिनी वेड्यासारखी ओरडते आणि म्हणते, कमळी, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. कमळी डोळ्यात डोळे घालून म्हणते, नाही, तुम्हीच तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. मी फक्त सत्य उघड केलेलं आहे. रागिणी खाली मान घालते आणि अनिका पण रडतच म्हणत असते, सगळ्यांसमोर आमची फजिती झालेली आहे आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त कमळीच आहे. अन्नपूर्णा कठोर आवाजात म्हणत असतात, आज फजिती नाही झाली, आज न्याय झालेला आहे. पोलीस कामिनीला घेऊन जातात आणि घरामध्ये शांतता पसरते. राजन टेबलवरचे कागद पुढे सरकवतो आणि आता उरतो एकच निर्णय. वकील सांगतात, ह्या कागदांवरती सही झाल्यावरती मालमत्तेचा कायदेशीर हक्क कमळीच्या नावावर जाईल. अन्नपूर्णा कमळीचा हात धरते आणि म्हणते, आजपासून तू या घराची फक्त नात नाही, तू या घराची जबाबदारी पण आहेस. कमळी डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते, मी हे घर कधीही अपमानाचं ठिकाण होऊ देणार नाही आजी. राजन सही करतो आणि अन्नपूर्णा पण सही करते आणि कमळी थरथरत सही करत असते. क्षणभर सगळंच तिथे थांबून जातं आणि शांतता होऊन जाते. नंतर अन्नपूर्णा कमळीला मिठीत घेते. अन्नपूर्णा म्हणते,
आज आहे अखेर ती वेळ संपलेली आहे आणि न्यायाची वेळ सुरू झालेली आहे. शेवट कमळी हळूच म्हणते, आज मी जिंकले नाही, आज सत्य जिंकलेलं आहे. आणि तिथेच हा एपिसोड संपतो. आणि पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.